लफड़ा सो डाउन मार्केट. या डाऊन मार्केट. हा म्हणूनच एका लेखकाने म्हणलंय ना की गरिबांचं असतं ते लफडं, श्रीमंतांचं असतं ते अफेअर. तुम्हाला असं म्हणायचंय का की आमच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू आहे? जे आहे ते सांग ना. तेच कळून घ्यायचंय आम्हाला आणि विषय संपव. आणि नाही तुझी फालतू बडबड बंद कर आता. काकू प्लीज बोलू द्या ना तिला. रेवा, त्यांना सगळं खरं खरं सांगून टाक शांतपणे. माझं नाव रेवा आणि हा माझा केदार. माझा केदार? एक्सक्यूज मी. माझा केदार म्हटल्यानंतर तोंड उघडायची काहीच गरज नाही. तोंड बंद. तिला काय मागूनही डोळे आहेत का? हो, तुझ्यासारख्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी. रेवा, मुद्द्याचं बोलूयात. तर माझं नाव रेवा सबनीस आणि हा माझा कॉलेजचा जुना मित्र केदार. कसं आहे, मला अनाथ आश्रमात जॉब मिळवून देण्यासाठी केदारने मदत केली आणि आता मी केदारच्याच रूममध्ये राहते. म्हणजे बेलसऱ्यांच्या इथे राहते. तारिणीच्या घरी सगळे मला खूप छान ओळखतात. हो. हे सगळं कधी घडलं? तारिणी, हे मला का नाही माहिती? तुम्ही कधीही मला काही का नाही सांगत? त्याच्यासाठी माहेर जपावं लागतं. आय मीन, मी एवढे दिवस तिथे राहते पण तुला मी एकदाही तिथे बघितलं नाही ग. निशिता, तिने विश्वासात घेऊन तुला काही सांगितलं असतं तर तू ऐकून घेतलं असतंस का? मुळात तू कधीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असतेस? कमप निशिता, ती आली आहे आणि ती ऑफेंड न होता सगळं सांगते तुम्हाला. सगळं क्लॅरिफाय करते. इज इन दॅट इनफ? आता तरी तुम्हाला पटलंय का त्या दोघांमध्ये काही नाहीये? पण क्लॅरिफाय केलेलं असलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्या घरगुती वादात माझं नुकसान झालं ना. त्याची नुकसान भरपाई कोण देणार? व्हॉट डू यू मीन? आम्ही तुझं काहीही नुकसान केलेलं नाहीये आणि मॅक्स टू मॅक्स आम्ही तुला तुझ्या रिक्षाचे पैसे देऊ. ओके? ओ हॅलो राणी व्हिक्टोरिया, तुझं इंग्रजी आणि तुझ्या पैशाचं माज खिशात ठेवायचा, कळलं ना? आणि निशी, एखाद्याचे चोरून फोटो काढणं हा कायद्याने गुन्हा आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 21 अंडर तुला 3 वर्षाचा तुरुंगवास आणि 2 लाखाचा दंड होऊ शकतो. आणि मी आबरू नुकसानीचा दावा जर ठोकला तर भरपाई पण द्यावी लागेल.